मंडळी नमस्कार, कोकण संतोष या भागात तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे। आज सविता बनवणार आहे मॅगी म्हणजे आपण रोज खातो तीच मॅगी, फक्त थोडासा प्रकार वेगळा आहे। ती म्हणजे सुकी मॅगी, अंडा सुकी मॅगी। तर तुम्हाला जास्त वेळ न घालता या आपण रेसिपी बघूया। आता आपण तयार आहे मॅगी बनवण्यासाठी। तर आता बघू शकता साहित्य घेतलंय, तर आपण साहित्य पहिले काय घेतलं मला बघून घेऊया। हां, साहित्य असं मग कांदा आहे, टोमॅटो आहे, अंडा, गरम मसाला आहे, पात, कोथिंबीर आणि हा मॅगी मसाला। आणि मंडळी ही बघा, ही मॅगी आहे, ही आपण बॉईल करून घेतलेली आहे आणि तिच्यावर आपलं काळी मिरची पावडर टाकलेली आहे। तर आपण रेसिपी बनवायला चालू करूया या। तर आपण चालू करतोय रेसिपी बनवण्यासाठी। बघा, पहिला आपण टाकलाय कांदा, आता कांदा आणि टमाटो दोन्ही पण थोडेसे लालसर शिजलेत जरा। आपण त्यात तिसरी त्याच्यामध्ये हा अंड आपण एकूण घेतलं होतं। अंडा आपण उकळून फेकून घ्यायचं तव्यावरती किंवा तुमच्या पॅनमध्ये तुम्ही असं फेकून घ्यायचं, फाडून घ्यायचं। तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल। आणि आता त्याच्यानंतर आपण टाकतो हा गरम मसाला। आपला घरचा तुमचा कोणत्याही प्रकारचा गरम मसाला असेल तुम्ही टाका। आता काय टाकायचंय, आता जी आपण बॉईल करून ती मॅगी ठेवली होती पाणी निथल्यासाठी, ते आता आपण घेतले आणि आता आपण हे टाकले। तुम्ही बॉईल करून घ्यायचं, पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं। आणि त्याचा जो कंपनीचा जो कुठल्याही प्रकारची तुम्ही मॅगी वापरता त्याच्यावर तुम्हाला पॅकेट मिळतं मसाल्याची। तर आपण 2 पॅकेट मसाल्याची 2 पॅकेट मॅगी घेतली होती, तर त्याच्यावर जी पॅकेट होती मसाल्याची, हे सगळा मसाला असतो तो आता आपण टाकला आहे आणि तो पण ढवळून घ्यायचा। मसाला प्रत्येक ठिकाणी लागतो, तो पण चांगली येते। गॅस थोडा फास्ट ठेवायचा आणि त्याचबरोबर आपण कांद्याची पात, चव पण चांगली येते, आणखीन दिसायला पण छान। आणि त्याच्याबरोबर आहे कोथिंबीर। आता हे सगळे पदार्थ आपण आता एकजीव करून घ्यायचे, मिसळून पूर्णपणे घ्यायचे। मंडळी ही आपली तयार आहे अंडा सुका मॅगी। तर ही बघा, अशी मी खाऊन बघतो आणि माझी चव सांगतो। तो खूप चांगली आहे आणि छान आहे। ही माझी रेसिपी नक्की आवडेल, तुम्ही करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।